एका लग्नाची दुसरी गोष्ट। रात्रीचा समय सरुनी, रात्रीचा समय सरुनी, होत उषकाल हा। दादा दादा काय काय झालं? काय टेन्शन आहे का तुला? तुला कसं कळलं? अरे तू जेव्हा असं मोठ्यांदा गातोस ना तेव्हा अख्ख्या घराला कळतं की तू टेन्शन मध्ये आहेस. काय झालंय? अरे बापरे, म्हणजे घनाला पण कळलं असेल का? का त्याला कळायला नको होतं? ठीक आहे, आपल्या घरात प्रॉब्लेम घनामुळे चालू आहे की नाही? हो, त्याला कळून चालेल का? अच्छा, म्हणजे घनाला कळायला नको होतं की आपल्याला अमेरिकेचं कळलंय? आवाज मोठा नको, हालचाल सोबत जपून करायची आणि त्याला काही कळता कामा नाही की आपल्याला अमेरिकेचं कळलंय आणि आपण म्हणजे त्याला कळायला नको का की आपण अमेरिकेचं हळू बोल. माझा आवाज एवढाच आहे. मग तू बोलूच नको, हावभाव करून सांग मला. हे माऊ 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 बोलच मारामारी करतो तुम्ही. बुक्का कशाला? बुक्का अबीर. अबीर अबीरचा कुत्रा. माऊ बोल. अबीरचा कुत्रा रडतोय. उत्तम चौक. खूप वारं येते, थंडी वाजते. अमेरिका रे बाबा. हळू हळू हळू, हेच तर बोलायचं नव्हतं ना मोठ्यांनी. अच्छा, हे बोलायचं नव्हतं का? अरे मला वाटलं हे थोडस चालतं बोललेलं. बर नाही, पण मी तुला सांगत होतो ना हातवारे करून. तू 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 बोल. तू हातवारे करू नकोस, मला काही कळत नाही तुझे हातवारे. बोल तू. सांगू का? भाऊ आहे ना, ती सांगत होती की अबीर अमेरिकेवरनं आलाय, हा, तर त्याला सांगायचं घनाला की अमेरिकेला जाऊ नकोस. तो अबीर का आपल्याला मदत करेल? अरे तो चांगला मुलगा आहे. कोण चांगला मुलगा रे? चिकू 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 छोची. तू मी म्हणजे काय? हो का रे? पहाट चांगला मुलगा. कोण? पहाट म्हणजे जो कुहूपेक्षा लहान आहे पण तिच्यापेक्षा मोठा दिसतो तो. प्रभात. पहाट. अच्छा, पण हा ए तो प्रभात म्हणतोय, पण तू म्हणत होतास की मी चांगला मुलगा म्हणून. हो, तूच रे चांगला मुलगा आहे. नाही, तो पहाड बद्दलच बोलत होता. असं हात वरती करून खूप बारस होतं. मी घनाबद्दल बोलत होतो. नाही, पहाड बद्दल तू बोलत. तू हात वरती करून. एक मिनिट. तुम्ही नंतर ठरवा कोण चांगला मुलगा ते. मी काहीतरी वेगळं विचारायला आलोय. गच्ची प्रोग्राम झाला ना हल्ली खूप दिवस. हे एवढं बिझी शेड्यूल, कामच आहे काय. नाही, कळलंय मला सगळं. बघा उद्या रात्रीचं जमतं का? काय कळलंय? नाही कळलं. नाही काही कळत नाही. बराबर पहचाना की नाही? स्टॉप इट, प्लीज स्टॉप इट प्राची. मी इथे पेइंग गेस्ट म्हणून राहतो. मी पैसे देतो याचा अर्थ प्रत्येक गोष्टीला मी आन्सरेबल नाहीये तुम्हाला. एका लग्नाची दुसरी गोष्ट।